नमस्कार, शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. खाजगी कंपनीकडून पगार वेळेवर न देणे, 25% मानधन कपात तसेच विमा व ESIC न भरल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. सर्व थकीत मानधन अदा करावे आणि खाजगी कंपनीची नियुक्ती रद्द करावी अशी प्रमुख मागणी संघटनेची आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिक अपडेटसाठी शेगाव लाईव्ह सोबत रहा. कौतिक उत्तम पाडळे, मी जिल्ह्यामध्ये जिल्हा व्यवस्थापक तथा राज्य सहसचिव राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संघटनेमार्फत आमची म्हणजे आमच्या मागण्या आहे काही. या मागण्या अशा आहे आमच्या की आम्हाला सन 2014 ते 2021 पर्यंत आम्हाला जिल्हा परिषद मार्फत आमची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामध्ये आमची परीक्षा वगैरे स्किल टेस्ट घेऊन आमची नियुक्ती झाली. परंतु 2021 मध्ये आम्हाला बाह्य यंत्रणेमार्फत CSC कंपनी मार्फत आम्हाला नियुक्ती देण्यात आली. या CSC मार्फत आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली असून पण अतिरिक्त कपाती आमच्या CSC कंपनीने आमच्या करणं लावल्या. त्याच्यामध्ये 25% आमची कपात करणं लावली आणि पगार हा 2-2 महिने आमचा लेट होतो. कपाती, ग्रॅज्युटी, विमा अशा पद्धतीच्या आमच्या कपाती कमी करणं लावल्या. जवळपास आम्हाला 25 ते 30% आमची कपात करत असल्यामुळे आमच्या परिवाराचा जो खर्च आहे हा खर्च उचलणे फार कठीण झालेला असल्यामुळे आम्हाला शासनाने आमचे पगार वगैरे म्हणजे जिल्हा परिषद मार्फत आमची नियुक्ती देण्यात येऊन आम्हाला ज्या कपाती वगैरे केलेल्या आहे त्या आम्हाला व्याजासह परत देण्यात याव्या ही आमची शासनाला विनंती आहे. मी RJC ची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानामार्फत लागलेली लेखापाल या पदावर नियुक्ती झालेली आहे माझी. आमचे पगार आता जस्ट जी कंपनीने नियुक्ती केलेली आहे ती आमची डायरेक्ट 25% कपात करत आहे आणि पगार आम्हाला खूप कमी होते आणि 2-2, 3-3 महिने लेट आम्हाला पगार होते. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आर्थिक गरजा, जे फॅमिलीच्या गरजा आहेत त्या भागवल्या जात नाहीये. त्यामुळे आमची ही विनंती आहे की आमचे जे पगार आहे ते व्यवस्थित करावा आणि आमची जी नियुक्ती आहे ती CO मार्फत व्हावं अशी आमची विनंती आहे आणि आमच्या कपाती ह्या वगळण्यात यावं. काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं आर्थिक आम्हाला म्हणजे फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आहेत. मुलांच्या फीज भरणं, दररोजच्या खर्च आणि ह्याच उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर.